जळगाव। आणि यानंतर दिवसभरातील इतर सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट। 29 महापालिकांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात। 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार। 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। 15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल। पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 3 दिवसांपासून बैठका। सलग तिसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवार आणि नाराज उमेदवारांची अजित पवारांकडून भेटीगाठी घेऊन चर्चा। अकोला महापालिका निवडणूक वंचितमधून लढण्यास इच्छुक असलेल्यांची प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थानी गर्दी। याआधी 80 जागांसाठी जवळपास 200च्या वर लोकांनी पक्षाकडे दिल्या मुलाखती। मालेगाव महानगरपालिकेच्या 21 प्रभागांमध्ये 84 जागांसाठी निवडणूक। महापालिकेनं 7 ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारणं आणि खरेदी करण्यासाठी यंत्रणा उभारली। आज पहिल्याच दिवशी इच्छुकांची गर्दी। नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी महापालिका उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी। उमेदवारी अर्ज स्वीकृती आणि विक्री केंद्रावर पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया राबवणार। परभणी महापालिकेमध्ये उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची पहिल्या दिवशी गर्दी। कोणतीही थकबाकी नसल्याचा, शौचालय असल्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी ही गर्दी। परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी निवड। सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांना शक्ती प्रदर्शन करणं पडलं महागात। इच्छुकांनी विनापरवाना रॅली काढल्यामुळे एक गुन्हा दाखल। शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 50% जागावाटपावर ठाम। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची बैठक। मुंबई मनपाच्या 227 पैकी 112 वॉर्डांसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका। मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची नवाब मलिकांनाच पसंती। राष्ट्रवादी स्वबळावर 100 जागा लढवणार। तटकरे आजच स्वबळाची घोषणा करणार, खात्यातील आयोग सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आतिशी संजय सिंग उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीची चर्चा सुरू। मात्र संजय शिरसाट भाजप युतीसाठी तयार नाहीत असं वातावरण निर्माण करत आहे। भाजप आमदार संजय केणेकरांचा शिरसाटांवर। पालिका निवडणूक प्रचारावर आयकरची करडी नजर। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी आयकर विभागाकडून नियंत्रण कक्ष स्थापन। विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडेंचा मुलगा सिद्धार्थला भाजपची ऑफर। सिद्धार्थ बनसोडेंची कबुली, मात्र अशी विचारणा झाली नसल्याचा अण्णा बनसोडेंचा दावा। अंधेकर कुटुंबियांना निवडणुकीला तिकीट देऊ नका, अन्यथा मी आत्मदहन करेन। आयुष कुमकरच्या आईची मागणी। बंडू अंधेकरच्या टोळीनं केली होती आयुष कुमकर हत्या। बंडू अंधेकरची सून निवडणूक लढायला इच्छुक असल्याची माहिती। कुख्यात गुंड बंडू अंधेकर कुटुंबातील 2 महिलांना उमेदवारी देण्याच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी संकेत। अंधेकर कुटुंबातील महिलांचा पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये काहीही रोल नाही, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुहास जगताप यांची माहिती। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची कॅम्पेन टॅगलाईन। पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज, छत्रपती काँग्रेस नेते सतीश पाटील यांच्या हस्ते। कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी 16 लढण्याची तयारी। आपण 20 जागा लढण्याची तयारी। इंडिया आघाडीकडून आपला एका जागेसाठी दिला होता। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपल्या। 1861 इच्छुक उमेदवारांनी दिल्या मुलाखती। तिकीट न मिळाल्यास अनेक इच्छुक उमेदवार अपक्ष लढण्याची शक्यता। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच प्रभागांमध्ये उमेदवारी देण्याचे आमच्याकडे उमेदवार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे अप्रत्यक्ष स्वतंत्र लढण्याचे संकेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे सांगली आणि कुपवाडमध्ये 153 इच्छुकांच्या मुलाखती। भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, तर भाजप आणि शिवसेनेचे माजी नगरसेवकही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। सोलापूरमध्ये भाजपला धक्का। सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश। अतुल पवार यांची राष्ट्रवादीच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी नियुक्ती। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडली महायुतीची बैठक। जयकुमार रावल शिंदे सेनेचे आमदार
मंगळवार गावित यांच्यासह महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. वाटपाबाबत 2 दिवसात महायुतीचा निर्णय होण्याची माहिती. धाराशिव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येताच 117 कोटींच्या विकास कामांची स्थगिती उठवली. नगर परिषदेमध्ये भाजपनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारनं स्थगिती उठवली. 19 रस्त्यांची आणि नाल्यांची कामं आता युद्धपातळीवर सुरू होणार. सोलापूरमधील मोहोळ नगर परिषदेच्या 22 वर्षांच्या तरुण नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट. मोहोळ नगर परिषदेमध्ये सिद्धी वस्त्रेंचा 170 मतांनी विजय. पुणे पालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज. कार्यकर्त्यांकडून आमदार बापू पठारे यांच्याबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे नाराजी व्यक्त. बापू पठारेंचा मुलगा सुरेंद्र पठारे भाजपमध्ये असल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा परभणी पॅटर्न. भाजप महापालिका निवडणुकीमध्ये मुस्लिम वोट बँकेला जवळ करणार. मराठवाड्यामध्ये अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभे करणार. भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांचं वक्तव्य. मुस्लिम समाज सोबत घ्यायचा आहे तर बटेंगे तो खटेंगेची भाषा का? मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याचा संजय जाधवांकडून समाचार. भाजप वोट बँकेसाठी मुस्लिम समाजाचा वापर करत आहे असाही आरोप. सत्ता आणि पैशाच्या जोरावर महायुतीनं निवडणुका जिंकल्या. परभणीमध्ये 15,000 रुपये पालकमंत्र्यांना वाटावे लागले तर राज्यामध्ये शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून पैसे वाटून मतं घेतली. परभणीचे खासदार संजय जाधव यांचा मेघना बोर्डीकर यांच्यासह एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप. नागपूरमध्ये आम्हाला महायुतीकडून निवडणूक लढवायची आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं वक्तव्य. चर्चेतून सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा व्यक्त. कामठी नगर परिषद निकालाच्या विरोधात काँग्रेसची न्यायालयामध्ये धाव. काँग्रेसचे पराभूत उमेदवार शकूर नागी यांची फेरमोजणीची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्यामुळे निर्णय. कामठीमधून भाजपचे निर्वाचित नगराध्यक्ष अजय अग्रवाल विजयी. पक्षानं आपली ताकद कमी केल्यामुळे चंद्रपूरमध्ये पराभव झाला अशी कुरकुर करणाऱ्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला आता काँग्रेसचे वडेट्टीवार धावून आले. पक्षातील अनुभवी लोकांनी महत्त्व दिलं पाहिजे या भूमिकेशी सहमत असल्याचं वडेट्टीवारांचं मत. लाडक्या बहिणींवर अपात्रतेची तलवार. लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक. ई-केवायसी केली नाही तर योजनेतून वगळण्यात येणार. आतापर्यंत केवळ 1,60,00,000 महिलांनी केली आहे ई-केवायसी. वर्ध्यामध्ये पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून 10 पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकतात. रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांकडून अनेक ठाणेदारांच्या बदल्या. गडचिरोलीमध्ये अतिदुर्गम तुमरकोटी गावातील नागरिक जगतायत अंधारात जीवन. 25 वर्षांपूर्वी गावात विजेचे खांब मात्र अद्याप वीज पुरवठाच नाही. अनेकांच्या घरामध्ये वीज कनेक्शन मात्र वीज पुरवठ्याविना घरात अंधार. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील बुरोंडी रस्त्याच्या कामामध्ये निकृष्टपणा. ग्रामस्थांचा ठाम विरोध. ठेकेदाराला विचारण्याचा. कोल्हापूरमध्ये एका खासगी बसवर दरोडा. जवळपास 1 कोटींचे दागिने लंपास. 6 ते 7 जणांनी चाकू आणि कोयत्याचं धाक दाखवून प्रवाशांना लुटलं. किणी टोल नाक्याजवळ घडला प्रकार. नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. आयटीआयच्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र नंदुरबारमध्ये व्हावं आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन. साताऱ्याच्या कराड आणि फलटणमध्ये यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयावर ईडीची धाड. 112 कोटींचा घोटाळा प्रकरणामध्ये बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत चौकशी. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचीही चौकशी झाल्याची माहिती. सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्याप्रकरणी डॉक्टर रामकृष्ण सुंचू याला सोलापुरातून अटक. डॉक्टर रामकृष्ण सुंचू यानं कंबोडियामध्ये पाठवून किडनी काढल्याची दिली होती तक्रार. वाशी रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिकेचा चालक गायब. 25 वर्षीय तरुणाला पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलं मात्र दुर्घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू. वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची कुटुंबियांकडून तक्रार. सांगलीच्या कुपवाडमध्ये हातगाडी चालकावर 4 जणांकडून हल्ला. 4ही आरोपींना अटक. खायला मागितल्यावर पार्सल घेऊन जायला सांगितल्यामुळे केली मारहाण. आचारसंहिता लागू असल्यामुळे गाडा वेळेत बंद करत असल्याचं सांगितल्यामुळे मारहाण केल्याची माहिती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील उक्कडगावमधील महाविद्यालयातील तरुणाला बेदम मारहाण. 11वीच्या विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांकडून स्टंपनं जबरी मारहाण. प्रसिक बनसोडे असं पीडित विद्यार्थ्याचं नाव. रुग्णालयामध्ये उपचार. नागपूरमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई.
अंजनी भागामध्ये नायलॉन मांजा विक्रीला घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक, 20 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्रामध्ये येणारी अवैध दारू पकडली, 2,80,000ची दारू पोलिसांनी केली जप्त. गोंदियाच्या आमगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. अकोल्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, 20 सेकंदामध्ये लॉक तोडून हे चोरटे दुचाकी चोरी करायचे. हायटेक पद्धतीनं दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड. वसई विरार महापालिका हद्दीमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, पाईपलाईनचा एअर वॉल लिकेज झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया. नागपूरच्या भारतमाता चौकातील साई गार्मेंट्सच्या गोदामाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. गोदामाच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटमधील नागरिकांना वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीज या डाळीच्या कंपनीला आग, आगीमुळे कंपनीतील चणा डाळ, बारदाना, मशिनरी जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुडेम गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये डिजिटल आयडेंटिटीचा प्रयोग. मुलं शाळेत पोहोचल्यावर आणि शाळा सुटल्यावर आयडेंटिटी स्कॅनिंग केल्यानंतर पालकांना जातो मेसेज. नाशिकच्या जेजूरकर मळा परिसरामध्ये बिबट्याचा वावर, रात्रीच्या सुमाराला लॉन्स परिसरात आलेल्या बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. हिंगोलीच्या ढोलक्याची वाडी गावाच्या परिसरामध्ये आढळली मगर, उसाच्या फडामध्ये मगरीचा वावर, नागरिकांनी दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्यानं मगरीला पकडलं. रत्नागिरीच्या मिरजोळे गावामध्ये गवा रेड्यांचं दर्शन, हनुमाननगर परिसरामध्ये गवा रेड्यांचा रस्त्यावर मुक्त संचार, बिबट्यापाठोपाठ आता गवा रेडा दिसल्यामुळे ग्रामस्थ भयभीत. आणि आता